शेतकरी बांधवांनो नमस्कार। मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत लईत, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर। हा जो काही तुम्ही प्लॉट पाहत आहे वांग्याचा प्लॉट आहे। आज तारीख 7 ऑक्टोबर 2025 या प्लॉटची जी काही लागवड आहे वांग्याची 1 सप्टेंबर 2025 रोजी लागवड झालेली आहे। म्हणजे आज 1 महिना आणि 7 दिवस या प्लॉटला कंप्लीट पूर्णपणे झालेले आहेत। तर आपल्यासोबत महेश आहे। महेश हा बीसीएला याचं शिक्षण चालू आहे आता। तर हा कॉलेज करून शेती करतोय एकदम चांगल्या पद्धतीनं, आईवडिलांना मदत करतोय घरी। तर कॉलेज करून तो आता त्यांनी अशा पद्धतीने इथं काम केलेलं आहे। तर बऱ्यापैकी ह्या वावरामध्ये आज आपण बसलेलो आहे। आज 7 ऑक्टोबर 2025 या वावरामध्ये 8 दिवसापूर्वी पाणी होतं, प्लॉटमध्ये चालता सुद्धा येत नव्हतं। तर आपण दर 8 दिवसाला ह्या प्लॉटमध्ये येऊन व्हिजिट करतो। तर तो तण मागच्या चक्करला मी आलो होतो, तर ह्या प्लॉटमध्ये तण दिसलं होतं आपल्याला, म्हणजे बऱ्यापैकी गवत होतं। तर त्याला मी तणनाशक सांगितलं होतं, ते तणनाशक त्यांनी मारून आज बऱ्यापैकी झिरो, आज प्लॉट बऱ्यापैकी क्लीन आहे त्याचं। तर ही जी काही व्हरायटी तुम्ही पाहताय ही अंकुर सीड्स, अंकुर कंपनीची ही कोणती व्हरायटी? श्यामल व्हरायटी आहे मित्रांनो। तर ह्या 2 झाडामधलं जे काही अंतर आहे आडवं 4.5 फूट सरीमधलं अंतर आणि 2 झाडामधलं 2 फूट अंतर आहे। अंकुर सीड्सची श्यामल ही व्हरायटी आहे। 5000 काडी त्यांनी लावलेली आहे या क्षेत्रामध्ये। तर त्यांनी कशा पद्धतीनं बऱ्यापैकी आपल्या ह्याला स्टार्टिंगपासून खतापासून बेसल डोसपासून आपला सल्ला आहे। तर आज झाडाची छत्री असेल, घेर असेल, तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीनं एकदम सुपर झालेलं आहे। तर महेश, तुझा एक परिचय करून दे थोडक्यामध्ये। मी लईत खुर्द येथील राहणारा महेश लांडे। राणा ती सांग काय अडचण नाही। राठोड साहेब हे दर आठवड्याला येऊन सल्ला देतात, मी त्यांचा ऐकतो। बर, त्यांनी सल्ला दिला, चांगलं झालं, झाडांमध्ये ग्रोथ वगैरे चांगली, त्यांचा ऐकतो। बरं, तुझी ओव्हरऑल जी काही कंडिशन आहे, तुझे आई वडील असेल, घरचे आजी आजोबा असेल, हे पीक पाहिल्यानंतर समाधानी आहेत का? हा, समाधानी। तर मित्रांनो, तो शेती करतोय म्हणजे कॉलेज करून त्याला एवढं काही शेतीचा अनुभव नाहीये, त्याचे आई वडील पण आहेत इथं। तर सांगायचं तात्पर्य असं आहे, तो कॉलेज करून शेती करून बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं त्यांनी हे प्लॉट एकदम मस्त पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे। शेंडाळीचा प्रादुर्भाव पाहिजे त्या पट्टीत नाहीये, एकदम बऱ्यापैकी आहे। तुम्ही बघू शकता प्लॉटमध्ये ट्रॅप वगैरे कशा पद्धतीनं लावून, चिकट सापळे असतील तर बघा। तर आदिनाथ भाऊ या पुढं थोडं, हे बघा मित्रांनो, प्लॉटला फुटवा वगैरे कशा पद्धतीनं आहे, सुरुवातीपासून खोडापासून फुटवे, आता फुलकळी सुद्धा निघायला सुरुवात झालेली आहे। तर ही अशा पद्धतीची जी काही व्हरायटी आहे इकडे या, तर त्यांनी हे ट्रॅप वगैरे बसवून हे चिकट सापळे पण बसवलेले आहेत बऱ्यापैकी। तर अशा पद्धतीनं प्लॉट बनवलेलं आहे। हे बघा, हे ट्रॅप लूर वगैरे त्याला मी सांगितलं त्या पद्धतीनं प्लॉटमध्ये तण नियंत्रण बघा कशा पद्धतीने केलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, एखाद्या पिकामध्ये किंवा शेतीमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर वेळेवर काम होणं खूप गरजेचं आहे। आजची गोष्ट उद्या करण्यात मजा नाही। तर ह्यांनी कोणतंही कारण न सांगता, पावसा पाण्याचं कारण न सांगता, मी दिलेली औषधं, मी दिलेलं शेड्यूल त्यांनी वेळेमध्ये फॉलो केलं। अशा पद्धतीने त्याचा प्लॉट आहे। घेर बघू शकता तुम्ही, एक समान असा प्लॉट आहे मित्रांनो। तर महेश आहे, इकडे दाखवा महेश, मी दिलेली माहिती आणि तुला सल्ला हे कसा वाटला तुला? एकदम बरोबर आहे। बर, ट्रीटमेंट तुला चांगली, तू शिकतोय शाळेमध्ये, तुला ह्या गोष्टी चांगल्या कंपन्यांची औषधं वगैरे जे रिकमेंड करतोय, तुला रिझल्ट वाटले का दिल्यानंतर? 1 नंबर रिझल्ट। बर, आपली व्हिजिट वगैरे वारंवार राहते का तुझ्याजवळ? दर आठवड्यात। बरं, ठीक आहे, ओके, धन्यवाद।